आखातातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर उद्या भारतात एक महत्त्वाची बैठक होणार आहे। पंतप्रधान मोदी उद्या सर्व राज्यातल्या मुख्यमंत्र्यांसोबत किंबहुना चर्चा करणार आहेत। प्रत्येक राज्यातील सध्याचा इंधन पुरवठा या संदर्भात बैठकीमध्ये सविस्तर चर्चा होणार आहे अशी माहिती आहे। भविष्यातल्या उपाययोजनांसंदर्भात देखील या बैठकीमध्ये मंथन होणार आहे। त्यामुळे उद्याच्या या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आखाती युद्धामुळे पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याची केवळ अफवा आहे। राज्यात अनेक शहरांमध्ये इंधन टंचाईची अफवा पसरवण्यात येत आहेत। त्यामुळे पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी आहे। राज्यातल्या अनेक पेट्रोल पंपांवर भल्या मोठ्या रांगा लागल्या आहेत। परिणामी अनेक पेट्रोल पंपांवरील पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपलाय। छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, नांदेडसह परभणीमध्ये इंधन साठ्यावर मर्यादा लावण्यात आली आहे। तर युद्धामुळे पेट्रोल डिझेलचा साठा संपेल अशा अफवा सोशल मीडियावरून पसरवण्यात येत आहेत। त्यामुळे भीतीपोटी नागरिक अतिरिक्त साठा करून ठेवत आहेत। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय कोणीही अशा अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन एबीपी माझाकडून आम्ही तुम्हाला करतोय। तर अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी आवश्यक तेवढाच इंधनाचा साठा करावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं। तर अतिरिक्त साठा केल्यास फौजदारी कारवाईचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिलाय। आम्ही आढावा घेतला असता गेल्या 3 दिवसांमध्ये डीएपीची खपत 70% वाढलेली आहे। नेहमीपेक्षा आम्ही मागच्या वर्षीची या दिवसांमध्येच जेव्हा त्याची तुलना केली तर असं लक्षात येत आहे की कुठेतरी या संदर्भात पॅनिक बाईंग होत आहे। त्यामुळे तोही साठा दरवर्षी आपल्याला लागतो तेवढा आपल्याकडे मिळणार आहे। कोणी पॅनिक बाईंग करू नये आणि जे पुरवठादार आहेत त्यांनी देखील जर या ठिकाणी त्याचं होर्डिंग करून आणि शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, कडक कारवाई करून या ठिकाणी फौजदारी कारवाई त्यांच्यावर करण्यात येईल हा इशारा आम्ही देतोय। माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय पेट्रोल पुरवठ्याबाबत नेमकं काय म्हणते, काय माहिती दिली आहे ते बघूया। सरकारने पेट्रोल खरेदीवर 200 रुपयांची मर्यादा घातल्याचा दावा दिशाभूल करणार आहे। सरकारने अशा प्रकारचा कोणताही आदेश जारी केलेला नाही। कोल्हापूर, जालना या ठिकाणी अफवा पसरल्यानं पेट्रोल पंपांवर गर्दी झाली। त्यामुळे स्थानिक प्रशासनाने काही मर्यादा फक्त तात्पुरत्या स्वरूपात लागू केलेल्या। पेट्रोल खरेदीवर 200 रुपयाची स्थायी किंवा सार्वत्रिक मर्यादा लागू नाही असंही स्पष्ट करण्यात आलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।